केंद्र सरकार आता उत्पन्नाच्या आधारावर गॅस सिलेंडरची सबसिडी देणार आहे. इतकंच नाही तर याची चाचपणी करण्यासाठी गॅस ग्राहकांना मेसेजेस पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये सबसिडी बंद करण्याचा थेट उल्लेख नसला तरी तुमच्या उत्पन्नाबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्पन्नाच्या आधारावर गॅस सिलेंडरची सबसिडी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणत्या ग्राहकांची सबसिडी बंद होणार हे आपण पाहूयात. केंद्र सरकार एलपीजी सबसिडीच्या नियमात बदल करण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या मदतीनं अशा उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांना गॅसवरील सबसिडी ही मिळणार नाहीये. मृत व्यक्तींच्या नावावर असलेले किंवा बनावट कनेक्शन ही आता कायमचे बंद केले जाणार आहेत. पात्रतेबाबत शंका आल्यास ग्राहकांना 7 दिवसांत तक्रार नोंदवावी लागणार आहे. अन्यथा गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढवले होते, तर व्यावसायिक सिलेंडरचे दरही तब्बल 300 पेक्षा जास्त रुपयांनी वाढवण्यात आलेत. आता केंद्र सरकारनं आपला मोर्चा आता 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांकडे वळवल्याचं दिसतंय. त्यामुळे आयकर विभागाच्या माहितीच्या आधारावर ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.